तर मित्रांनो, आपल्याला कोणत्या तरी अर्जंट कामासाठी आंशिंगला जायचं होतं, पण या गाडीनं आपल्यासोबत लयच मोठा स्कॅम केला. कोणता स्कॅम केला ते तर तुम्हाला सांगतो, फक्त आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या वाकड्या तिकड्या ब्लॉग मध्ये. आणि 365 दिवसाच्या चॅलेंज म्हणला आजचा आपला 25वा दिवस आहे. मित्रांनो, आपण तर जाऊ लागलो सकाळी सकाळी आंशिंगला, पण या गाडीकडे बघून वाटत नव्हतं की आपल्याला आपल्या ठिकाणावर पोहोचल. ही गाडी तर बुक करू लागली. मला वाटलंच होतं की या गाडी मधलं पेट्रोल संपलं. थोड्याच वेळात भेटले आपल्याला हनुमानदा. हनुमानदाला सांगितलं आपल्या गाडीचं पेट्रोल संपला. हनुमानदा म्हणला मग चला आंशिंगावर पेट्रोल घेऊन येऊ. मग हॅलो गाईज, आपण आलो इकडं पेट्रोल पंपावर आणि मग घेतलं पेट्रोल. मित्रांनो, आपण आलतो 440च्या स्पीडनं पेट्रोल. गाडीमध्ये मस्त पेट्रोल टाकला. आपल्या हनुमानदा इथं हॉटेल पाटीलवाडावर मस्त लगे काम करत होते. हनुमानदानं आपल्यासाठी मस्त टाइम काढून आपली मदत केली, म्हणून पहिल्यांदा हनुमानदाचे मनापासून धन्यवाद. मस्त पैकी आंशिंगला येऊन आपण सर्व काम केलते आणि बूट पण घेतला होता आपण आपल्यासाठी. थोड्याच वेळात आपण घरी आलतो तर शिवाभाऊचा आपल्याला फोन आलता. शिवाभाऊ म्हणले की आपल्याला आपल्या गावाकडच्या धरणाकडे जाऊन कुटाराची टाली आणायची होती. मग मित्रांनो, तुम्ही आपल्या पेजला फॉलो नाही केलं मला तर माहित आहे. आपण चाललो आता इथून वरी जाऊस तर आपल्या पेजला फॉलो करून घ्या. कुटाराची टाली एवढी भरून होती, डायरेक्ट फाटून हातात आलती. लवणली गिवणली तर आपला कार्यक्रम खतम. मग काय मित्रांनो, आपण चाललो ना बुवा घरी. आपल्या पेजला घ्या मग फॉलो करून. मस्त पैकी आपण गावाकडे आलो आणि कुटाराची टाली तिथं लावायची होती, तिथं आपण लावून दिली. मस्त पैकी आपल्या शिवादा सोबत आपण निघालो ना बुवा उकडीला जाण्यासाठी. कोणतं काम होतं ते तर तुम्हाला सांगतो. आपल्या पेजला फॉलो करून घ्या. आणि या रस्त्यावर दगड काढून टाकले मी तर नाही सांगत, तुम्हाला माहित असतील तर कमेंट मध्ये नक्कीच एक कमेंट ठोका. 440च्या स्पीडने या ट्रॅक्टरवाल्या दादाने डायरेक्ट पावडरच उडवलं रस्त्यावरच. आणि मित्रांनो, संध्याकाळचा व्यू बघा ना तुम्ही, किती भारी आहे. फोटो तर एक नंबर निघतात, तुम्ही पण काढत जा. आणि थोड्याच वेळात पोहोचलो आपण उकडीला. आपण तर जावं लागलो मस्त पैकी जत्राला, पण आपल्याला एवढा उशीर झालता. तिकडचे सगळे लोक घरी यावं लागले. मी तर मला वाटलं का आपला टाइम काय वेस्ट जाते काय. थोड्याच वेळामध्ये आपण पोहोचलो जत्रामध्ये, पण जत्रा तर भरेल होती, पण लोक काहून घरी जाऊ लागले कमेंट मध्ये नक्कीच ठोका. जत्रामध्ये आलो, नेमकं काय घ्यावं काहीच कळा नव्हतं. मग चष्मे आवडले आम्हाला. मग तुमच्या भाईने केला ना हे चष्मा पसंत. तर मित्रांनो, आपण निघालो 440च्या स्पीडनं घरी. मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल आपला आवाज असा काऊन यायला, तर मी तुम्हाला हसवायचा प्रयत्न करू लागलो. तुम्ही जर हसले असाल तर कमेंट मध्ये नक्कीच ठोका. तर मित्रांनो, आपला वाकडा तिकडा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि जाता जाता आपल्या पेजला एकदा फॉलो पण करून घ्या ना मित्रांनो.